सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 15. गुरोः पादोदकं पीत्वा गुरोरुच्छिष्टभोजनं गुरुमूर्तेः सदा ध्यानं गुरुमंत्रं सदा जपेत. गुरुचरण तीर्थ प्राशन करून श्री गुरु आज्ञापालन हेच उच्चिष्ट भोजन मानून श्री गुरुमूर्तीचे अंतरी सदैव ध्यान करीत गुरुने दिलेल्या मंत्राचा सदा जप करावा. गुरुचरण स्मरण हेच तीर्थ समजावे. जेथे श्री गुरुचरण तेथे परमेश्वर प्रगट असतो. सिद्धयोग्याची पावले उमटतात म्हणजे पावलागणित दिव्यता साकारित होते. म्हणून श्री गुरुचरण स्मरण करणे ही साधकाची दिव्यतेकडची वाटचालच होते. गुरुचे उष्टे प्रसाद म्हणून खाणे इतका वरवरचा अर्थ घेऊ नये. तसे असते तर गुरुजनांचे उष्टे खाऊन केव्हाच तरता आले असते. आध्यात्मिक मार्ग हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याचा आहे. स्थूल पातळीवरची साधना कधीतरी सुटावीच लागते. अंतरंग सूक्ष्म साधनेत बहिरंग साधना सामावली जाते. एका अंशाने ब्रह्मजगत व्यापून आहे. उरलेले ब्रह्म तेच उच्चिष्ट. तेथपर्यंत साधकाला जायचे असते. गुरु पूर्ण ब्रह्मस्वरूप असल्याने गुरुच्या आज्ञापालनाने हे सिद्ध होते. सर्वात सगुण ध्यान सहज सुलभ व सोपे. त्यातही गुरुमूर्ती इंद्रियगोचर. गुरु सहवास, गुरुचे दर्शन, स्पर्श, संभाषण इंद्रियद्वारा होण्याने गुरुमूर्तीचे सगुण ध्यान लवकर जमते. पातळ व घट्ट तूप एकच, बर्फ व पाणी एकच, सगुण निर्गुणही एकच. सगुणाच्या ध्यानाची परिणती निर्गुणात होणारच. पण गुरुमूर्तीचे ध्यान सदोदित अखंड करावे. देहमनबुद्धीने व्यवहार करताना त्याचा संबंध सतत गुरुमूर्तीकडे लावावा. सर्व काही गुरुसाठी गुरुप्रेमाने प्रेरित होऊन गुरुस्मरणात करावे. हेच गुरुमूर्ती ध्यान. डोळे उघडे ठेवून केलेले ध्यान वा विभूती योग समजावा. हाताने काम करताना गुरूंनी दिलेला मंत्र जपावा. एकूण अखंड साधना कशी करावी ते हा श्लोक शिकवित आहे. व्यवहारी जीवन जगतानाही गुरुशी चित्त मंत्र जपाच्या लांब दोरीने बांधून. इंद्रिय मग जरी आपापल्या विषयांच्या कुरणात चरण्यास मोकळी असली तरी हरकत नाही. नाठाळ म्हशीला तिचा मालक खुंटाशी लांब दोराने बांधतो व ती म्हैस तेवढ्या कक्षेत हिंडते, फिरते, चरते, पण कोठे जाऊ शकत नाही. तरी तिला ती बद्धता जाणवत नाही. आपण मोकळे आहोत असेच तिला वाटते. तद्वतच प्रपंचात राहून दैनंदिन व्यवहार करीत असतानाही देह मन बुद्धीच्या पातळीवर साधना सांगणारा हा श्लोक महत्त्वाचा आहे. जीवनात जपून असावे म्हणजेच जप करीत जीवन जगावे. तीर्थप्रसाद देहशुद्धीसाठी, ध्यान चित्तशुद्धीसाठी व सदा जप बुद्धी निर्मळ करण्यासाठी वापरायचा. पूर्ण साधना योगच येथे सांगण्यात आला आहे. त्यावर मनन करावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.